नहीं, रघुनाथ दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोड़ीला परवानगी, गोड़ीला परवानगी, वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द। मोर्चा हा भारतीय जवान किसान पार्टीचा मोर्चा आहे आणि याच्यामध्ये उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही भारतीय जवान किसान पार्टी लढवणार आहोत। याच्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये पांडुरंग भोसले यांचं नाव आम्ही निश्चित केलेलं आहे। हातकणंगलेमध्ये माझं नाव निश्चित केलेलं आहे। आजच्या मोर्चामध्ये ज्या मागण्या आहेत ते थोडं तुम्हाला विसंगत वाटले असतील की अफू गांजाच्या लागवडीबद्दल तर भारत सरकार हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या दिल्ली भोवतीची जी राज्य आहेत तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना अफूचे परवाने दिले जात आहेत आणि हे परवाने मग महाराष्ट्रात का नाही? सरकारची जर भूमिका असेल जे विकेल ते पिकेल, जर मग अफू विकत असेल तर मग पिकवायला काय हरकत आहे? आणि म्हणून आमची ही मागणी आहे। त्याचबरोबर सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठल्याशिवाय आम्ही वीज बिल भरणार नाही, शेतीवरची कर्ज देणार नाही, कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे ही घोषणा शरद जोशीने केली आणि ती मिरज अधिवेशनात केली। आज त्या घोषणेपासून 40 वर्ष होत आली, आम्ही विजेची बिलं भरत नाही, कर्ज फेडत नाही किंवा सर्व कर्ज माफ झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। त्याचबरोबर आज वन्य प्राण्यांनी हैदोस घातलेला आहे, शेती करणं अवघड झालेलं आहे तेव्हा तोही कायदा रद्द झाला पाहिजे। जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्यामध्ये हे असले आचरट कायदे नव्हते। या सगळ्या घटना दुरुस्तीच्या नावाखाली यांनी हे जे काही घातलेलं आहे ते भारतीय घटना दुरुस्ती ही सगळी चुकीची शेतकरी विरोधी झाली। मूळ भारतीय घटना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पुनर्स्थापना झाली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे। आज काय केलं? कुठनं मोर्चा काढला? आज मोर्चा क्रांतिसिंह नाना पाटलांना आदरांजली वाहिली, त्यांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तिथून पायी मोर्चाने आज कलेक्टर ऑफिसवर आलेलो आहोत। कलेक्टरना आम्ही निवेदन देणार आहे। आमचं निवेदन हे त्यांनी फक्त राष्ट्रपतींना पाठवायचं आहे। आम्हाला हे माहीत आहे की आता निवडणुका तोंडावर आलेत, हे सरकार काही करत नाही, परंतु येणाऱ्या सरकारने तरी ते करावं यासाठी राष्ट्रपतींच्याकडे आम्ही आमच्या मागण्या सादर करतो। अन्यथा या निवडणुकीत वोट की चोट दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही आमची भूमिका आहे।